मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत मोठी अडचण होत होती। मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असताना चरोली धानोरी येथील नदीवरील पुलाच्या कामामुळे वाहतूक आळंदीत वळवण्यात आली। पर्यायाने आळंदीत मोठी वाहतूक कोंडी होत होती। तसेच येणाऱ्या 1 जानेवारी विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी येणारी वाहने नियोजन आणि नव्याने आळंदीत ट्रॅफिक जामचं आवाहन, तसेच आळंदीतील सातत्याने होणारे लग्न सोहळे आणि आळंदी चाकणघाट पर्यायी मार्ग वापरण्यासाठी अवास्तव वाहतूक यामुळे आळंदीकर जाम वैतागले असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्याशी विचारविनिमय करत आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्याकडून हाय व्होल्टेज ड्राम्यावर अचूक इलाज करण्यात आला। आळंदी मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स आणि जाड दोरखंडाचा वापर करत डिवायडर निर्माण करण्यात आले। त्यामुळे आळंदीच्या लांबच लांब रांगांमध्ये सुमारे 90% फरक पडल्याचं दिसून येतं। याबाबत आळंदी पोलीस स्टेशन प्रशासनाशी संपर्क साधला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितलं की सुमारे 27 ते 33 पोलीस कर्मचारी केवळ वाहतूक नियंत्रणासाठी नेमले जात होते। सातत्याने या त्या कारणाने वाहतूक कोंडी होत असताना काय करावं यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांसह प्रशासनाला त्रास भोगावा लागत होता। केवळ वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे 30 ते आसपास पोलीस कर्मचारी नेमणं ही बाब अवाजवी वाटत होती। तसेच बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे विनाकारण त्रास सहन करावा लागत होता। या सर्व बाबी व्यक्त होत असताना उपाय म्हणून सुमारे 5,000 ते 7,000 रुपये किमतीत 1-2 दोरखंड असे बऱ्याच दोरखंडांचा वापर स्वखर्चाने करत सर्वच प्रमुख रस्त्यावर आणि आळंदीच्या मुख्य चौकात वाहतूक सुरळीत होईल अशा प्रकारे नियोजन करण्यात येऊन मोठ्या प्रमाणात त्यात यश आले, अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्फत देण्यात आली। यामुळे वाहतूक कोंडीत मोठा बदल झाल्याचं दिसून येते। नागरिकांनी मात्र याबाबत समाधान व्यक्त केलंय। चाकण वाहतूक कोंडीनंतर आळंदी वाहतूक कोंडीचा क्रमांक लागत असताना आळंदी पोलीस स्टेशनची ही कारवाई यश प्राप्त करताना दिसत आहे। न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।